स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। अधिक मास 17 मे पासून प्रारंभ होत आहे। अधिक मासमध्ये कोणते कामं वर्जित केले आहे? कोणतंही काम शुभ नाही, कारण हा महिना मलिन मानला आहे। या महिन्यात विवाह करू नये, साखरपुडा करू नये, लहान बाळाचे कान टोचू नये, गृहप्रवेश करू नये, घर खरेदी करू नये, नवीन गाडी खरेदी करू नये, हे अधिक मासमध्ये वर्जित मानलं आहे। अधिक मासमध्ये तुम्ही श्रीहरी विष्णूंची पूजापाठ करायची आहे आणि 7 दिवस जरी तुम्ही अधिक मासमध्ये हा उपाय केला तरी चालेल। गणपतीला बुधवारी दुर्वांची माळ घालायची आहे। श्रीहरी विष्णूंना पिवळ्या फुलांची माळ घालायची आहे गुरुवारी। महालक्ष्मीला शुक्रवारी गुलाबाच्या फुलांची माळ घालायची आहे। शनिवारी पिंपळाच्या पानांची माळ शनिदेवाला अर्पण करायची, त्याने 7.5 जो त्रास असेल तो कमी होईल। शनिवारी शिवलिंगवर मोहरीचं तेल अर्पण करायचे। अधिक मासमध्ये एकदा तरी पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करायची आहे। सोमवारी महादेवाला बेलाच्या पानांची माळ अर्पण करायची आहे। मंगळवारी विड्याच्या पानावर श्रीराम लिहून हनुमानाला ती माळ घालायची आहे। तर अधिक मासमध्ये 7 दिवस जरी तुम्ही हा उपाय केला तर याचं पुण्य तुम्हाला नक्कीच मिळेल। तर तुम्ही नक्की 7 दिवस तरी अधिक मासमध्ये वेळात वेळ काढून पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करा आणि श्री हरी विष्णूंच्या भगवद्गीतेचा पाठ जास्तीत जास्त करा।